नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। ऑफलाईन अर्ज चालू झालेले आहेत किंवा ऑफलाईन अर्जाचा नमुना कशा पद्धतीने असणार आहे त्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच वेळोवेळी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अपडेट पाहणार आहोत। तर मित्रांनो, ऑफलाईन अर्ज कसा असणार आहे, तो अर्ज भरल्यानंतर आपल्याला तो ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे। तर त्याचा जो नमुना आहे तो आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। मित्रांनो, आता आपण पाहत आहात जो लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमुना कशा पद्धतीने असणार आहे। महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव, महिलेचा जन्मदिनांक त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, गाव, ग्रामपंचायत पिनकोड, लाभार्थीचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक किंवा लाभार्थी शासनाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात किंवा नाही, तुमची वैवाहिक स्थिती कशी आहे, अर्जदाराचे बँकेचे तपशील, बँकेचं नाव, खातेदाराचं नाव, बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड, आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे किंवा नाही, नारी शक्ती प्रकार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। लागणारी कागदपत्रे आहेत आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदार फोटो, ही 5 कागदपत्रे लागणार आहेत। हा जो सदरचा अर्ज आहे तो अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावायचा आहे। हा जो फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच भरला जाणार आहे। मित्रांनो, जे हमीपत्र आहे लाभार्थ्यांनी द्यायचं त्या फॉर्ममध्ये सुद्धा कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी टिकमार्क करायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक नाहीत, माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नाहीत, असे घोषणापत्र आहे अर्जदाराचं। त्या ठिकाणी अर्जदाराची सही करायची आहे। ही कागदपत्रे किंवा हा अर्जाचा नमुना आहे, अशा पद्धतीने आपला हा फॉर्म असणार आहे लाडकी बहीण योजनेचा। हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करावायचा आहे। अजून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली नाही आहे, पण त्या अनुषंगाने हा जो ऑफलाईनचा जो फॉर्मॅट आहे या पद्धतीने आपण आपली कागदपत्रे जमा करून ठेवू शकता, किंवा हा ऑफलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे यावरती आपण पाहू शकतो। अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।